माझा विश्वासच बसत नाहीये। हे माझ्या तोंडून। भगवती, मनातून मोह उतरला की श्रद्धा आपोआप जन्म घेते। मोक्ष प्राप्तीसाठी अलंकार नाहीत, अहंकार सोडावा लागतो। स्वामी देवा, खूप पातेला गरम आहे देवा। स्वामी आओ, हात भाजेल, अंडा गरम आहे। स्वामी आओ। भगवती, तांदूळ शिजायला टाकल्या टाकल्या बाहेर काढला तर होईल का? नाही स्वामी, तो कच्चा राहील। मग त्याला शिजू द्यावं लागतं, हो ना? तसंच भक्तांचंही असतं। तो चुकण्याआधी चुका सुधारणार कशा? त्यांना चुकू द्यावं लागतं, शेकू द्यावं लागतं, शिकूही द्यावं लागतं। अगदी खरंय स्वामी देवा, अनुभवाची आग लागल्याशिवाय माणूस परिपक्व होत नाही। काही भक्त शहाणे असतात, लगेच शिकतात। आमचे संकेत वेळीच ओळखतात आणि आपल्या वागण्यात सुधारणा करतात। भगवती, तांदूळ वेगळा, चूल वेगळी, आचही वेगळी, तसाच प्रत्येक भक्तही वेगळा। त्याच्या चुका वेगळ्या, त्याला योग्य मार्ग दाखवण्याची पद्धत वेगळी आणि ती वेळही वेगळी। जसं भात कच्चा राहून चालत नाही, तसाच आमचा भक्तही परमार्थाच्या मार्गावर अर्धवट कच्चा राहून चालत नाही। आम्ही त्याला तावून सुलाखून घडवतो, अनुभवातून पक्का करतो, जसं तुला केलं। स्वामी, माझं भाग्य आहे की मी तुमच्या स्थानावर आले, तुमच्या सानिध्यात आले। नक्कीच मागच्या जन्माची पुण्याई कामी आली स्वामी, आणि पुढच्या जन्मातही तुमचं सानिध्य लाभावं म्हणून यापुढे ही पुण्य कमवत राहीन स्वामी। आमची तीच इच्छा आहे। आमच्या कुठल्याही भक्ताच्या बाबतीत काहीही चूक घडू नये म्हणून आम्ही जागरूक असतो। त्याला न्याय मिळावा, त्याचं भलं व्हावं आणि त्यांनी आमच्या आणखीन जवळ यावं। जशी तू आमच्या जवळ आलीस तशीच आमची गंगा ही। हळू 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 काका। काय सांगायचं काका तुम्हाला? हा, बोला ना, कोण होती गायत्री? काका, काका तुम्हाला बरं वाटत नाहीये? तुम्ही जास्त बोलू नका, शांत व्हा बरं। त्यांना खूप त्रास होत आहे। आधी आपण अक्कलकोटला पोहोचूया, स्वामींचं दर्शन झालं की मग त्यांना बरं वाटेल। काका सांगा ना, कोण गायत्री? गायत्री गंगा, गंगा तुम्ही बाजूला व्हा। काका, काका, काका तुम्ही दीर्घ श्वास घ्या। काका तुम्ही धीर सोडू नका, तुम्हाला काही होणार नाही काका। स्वामी,
स्वामी कृपा करा, कृपा करा, यांचा जीव वाचवा स्वामी. ज्यांच्याकडे उत्तर असतात त्यांच्या श्वासांवर नियतीची सावली काय येते. काका मला सांगा ना, तुम्हाला मला काय सांगायचंय. आणि हे डूल तुम्ही माझ्यासाठी नाही बनवलेत, मग तुम्ही कोणासाठी बनवलेत. आणि ही गायत्री कोण आहे, आणि तिचा आणि माझा नक्की काय संबंध आहे. आणि मला असं का सांगण्यात आलंय की हे डूल माझी अमानत आहे. या सगळ्याचा काय अर्थ आहे. नेमकं काय सांगायचंय तुम्हाला, मला सांगा ना, काय सांगायचंय तुम्हाला. काका काका तुम्ही धीर सोडू नका. गा 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 गाय गा 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 गाय 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 गायत्री काय काका, सांगा ना मला. काका काका सुखाने जा. तुझी वेळ आली होती. आमच्या दर्शनाची तुझी इच्छा आम्ही पूर्ण केली. तुला मुक्ती द्यायची होती आणि तुझ्या माध्यमातून गंगाला मार्ग दाखवायचा होता. मावशी, स्वामींच्या हाताला चटका कसा नाही बसत. नाही कपिलाताई, अहो अग्नी ज्या परमशक्तीने निर्माण केला त्या परमशक्तीला अग्नी कसं जाळणार. आपण सामान्य माणसं, भाताची उष्णता आपल्याला जाणवते, चटका बसतो आपल्याला. पण स्वामी देवांचं ना या पंचमहाभूतांशी काही वेगळंच नातं आहे. अग्नी त्यांना जाळू शकणार नाही, पाणी त्यांना बुडवू शकणार नाही, आणि वारा त्यांना हलवू शकणार नाही. अहो ज्यांनी स्वतःच्या मनातली वासनांची आग विझवली त्यांना बाहेरच्या अग्नीचं कसलं आलंय भय. कपिलाताई, स्वामी देव आपल्याला चमत्कार दाखवत नाहीयेत, ते आपल्याला शिकवतायत. जसं की भात पूर्ण शिजला की त्याचा महाप्रसाद होतो, तसंच भक्ताचं मनही तप, अनुभव आणि गुरुकृपेच्या आचेवर शिजलं की पवित्र होतं. आपण भाताचा चटका बघतो, पण स्वामीदेव भक्ताला कसं घडवलं जातं याचा धडा शिकवतात. गुरुचा स्पर्श जिथे असतो ना तिथे अग्नी ही कृपा बनतो. आपण अग्नीची उष्णता बघतोय कपिला, पण स्वामीदेव त्या अग्नीतून भक्ताचा उद्धार घडताना बघतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भगवती, हा भात जसा महाप्रसादासाठी तयार झालाय तशी सू ही आमच्या सेवेसाठी पूर्ण तयार झाली आहे. जे मन अहंकारातून भक्तीत उतरतं तेच खऱ्या अर्थानं सेवेसाठी तयार होतं. हो स्वामी, मी तयार आहे. सांगा मी तुमच्यासाठी काय करू. भगवती, अगं तू कौन गातेस, रचतेस, तशीच आता भजन रच आणि गा. स्वामी, भजन रचता नाही येत मला. भगवती, अगं स्वामी देवांचा आशीर्वाद असेल तर तुझं कवनही भजन बनेल. तू प्रयत्न तर कर. श्री स्वामी समर्थ.
हे काय घडतंय स्वामी? माझा विश्वासच बसत नाहीये. हे हे माझ्या तोंडून. भगवती, मनातून मोह उतरला की श्रद्धा आपोआप जन्म घेते. मोक्ष प्राप्तीसाठी अलंकार नाहीत, अहंकार सोडावा लागतो. कुठे गेला होतास? मला माहित होतं. माझ्यासोबत दगाबाजी. माझ्यासोबत दगाबाजी. माझ्यासोबत दगाबाजी. करशील? पुन्हा करशील? मार्तंड महाराज. महाराज बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज, मला मला त्या गंगापासून सुटका करून घ्यायची. मला काहीतरी मार्ग सांगा. तुम्ही म्हणाला होतात लग्न स्वीकार, पण मी ते नाही स्वीकारू शकत. माझ्या काही अडचणी आहेत आणि मी ते नाही सांगू शकत कोणाला. महाराज, मी माझ्या पातळीवर सर्व प्रयत्न केले घरातून बाहेर काढण्याचे, अगदी मारून टाकायचे देखील. पण काही ना काहीतरी घडलं आणि मी अपयशी ठरलो. महाराज, तुम्हीच माझी मदत करा महाराज. हो. त्या स्वामीला मलाही धडा शिकवायचा आहे. मलाही बदला घ्यायचा आहे त्याचा. भगवती नावाचा माझा डाव त्या स्वामीने उधळून लावला आणि भगवती सारख्या क्षुल्लक बाईने माझा अपमान केलाय. आता साधे सोपे डाव पुरे झाले. गोवर्धन, आम्ही सांगू तो उपाय करशील? देव गुरुदेव. करतो महाराज, मी काही करायला तयार आहे. फक्त गंगापासून माझी सुटका झाली पाहिजे. तो स्वामी तुझ्या मार्गात अडथळे आणतो ना? मग त्या स्वामीला तुझ्या मार्गातून दूर कर. गुरुदेव गुरुदेव. काय? स्वामींना? हो, संपवून टाक त्याला. गुरुदेव गुरुदेव. महाराज, हे मला कसं शक्य आहे? ते तुम्हाला जमेल, मी तर साधारण मनुष्य आहे. म्हणूनच तुला जमेल गोवर्धन. अरे मी काही केलं तर लगेच लक्षात येईल त्याच्या. तुझ्यावर कोणालाही संशय येणार नाही. केसाने गळा कापायचा त्याचा. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे
भगवती, अगं तुझं हे काव्य भजन नव्हतंच, ही तुझ्या आत्म्याची हाक होती. खरंच स्वामी देवांनी तुझा पुनर्जन्म घडवलाय. भगवती, अगं काल परवापर्यंत शृंगारात रमलेली तू आज स्वामींच्या भक्तीत रममाण झालीस. भगवती, गुरुचा स्पर्श झाला ना की असा आनंद मिळतो बघ. कपिलाताई, माफ करा मला. मी तुम्हाला चुकीचं समजत होते. तुमच्या शब्दात काळजी होती आणि मला मात्र त्यात टोमणे दिसत होते. माफ कराल ना कपिलाताई? अगं मी कोण माफ करणार आहे तुला? स्वामींनी तुला माफ केलं ना, मग आलं त्यात सगळं. हा, स्वामी, तुम्ही मला चुकीच्या वाटेवरून परत आणलं, माझं आयुष्य वाचवलं. आता मला तुम्ही पुढची वाट दाखवा. मी पुढे काय करू? गंगा, गंगा, स्वतःला असं खचू देऊ नका. आपलं दुर्दैव, त्या सराफ काकांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही दिली. पण आपल्याला एकतर कळलं की ते डूल त्यांनी एका गायत्री नावाच्या बाईसाठी बनवले होते. म्हणजे तुमचा प्रवास आता एक पाऊल पुढे सरकलाय. आपल्याला त्या गायत्रीला शोधायचंय. कदाचित त्यांच्याकडून आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. पण ती गायत्री कोण आहे आणि कुठे शोधायचं तिला आता आपण? आणि ते सराफ काय म्हणाले? ती गायत्री हुबेहूब माझ्यासारखी दिसते. याचा अर्थ ते सराफ तिला अनेक वर्षांपूर्वी भेटले असावेत आणि तेव्हा ती माझ्या वयाची असणार. म्हणजे गायत्री नावाची माझ्यासारखी दिसणारी दुसरी कोणीतरी बाई आहे. असू शकतं. आणि तुम्हाला जी स्वप्न पडतायत ना, त्या बाई म्हणजे त्या गायत्री असू शकतात. पुन्हा तेच प्रश्न मला पडतायत. ती गायत्री नक्की कोण आहे आणि तिचा आणि माझा काय संबंध आहे? तिची स्वप्न मला का पडतायत? मला आता वेड लागायची पाळी आली आहे. गंगा, प्रश्न उत्तरांपेक्षा वाढतात ना, तेव्हा मन स्वतःला घाबरायला लागतं. नाही, हे सगळं का घडतंय माझ्यासोबत? हे का घडतंय? मला काही कळत नाहीये. मला खूप प्रश्न उभे राहतात डोक्यात. हे सगळं खूप कठीण होत चाललंय. गंगा, शांत व्हा. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. नका त्रास करून घेऊ. आत्ता करत होतीस तेच कर. तुझ्यातील कला लोककल्याणासाठी वापर, सत्कारणी लाव. भगवती, देवानी दिलेली कला स्वतःच्या मोहासाठी नाही तर जगाच्या उद्धारासाठी वापरायची असते. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. मला माझ्या आयुष्याचं ध्येय सापडलं. मी आता गावोगाव फिरणार, तुमची गाणी म्हणणार, तुमच्या भक्तीचा प्रसार करणार आणि लोकांच्या मनात श्रद्धा जागवणार. आणि सुंदरा मावशी, मी स्थानावर आल्यापासून तुमच्या मुखातून सतत एक वचन ऐकत आले. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना.
हे वचन मनात ठसवून मी स्वामी स्थानावरून जात आहे. श्री स्वामी समर्थ. भगवती, ज्याच्या पाठीशी श्रद्धा उभी असते त्याला जगातलं कोणीही हरवू शकत नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पोरांनो, तुम्ही इथेच आहात का? आजोबा तुम्ही? अहो आम्ही ज्यांना शोधायला चाललो होतो ना ते आम्हाला इथेच वाटेत भेटले. आम्हाला सोलापूरला जायची गरजच नाही पडली. बरं झालं आम्ही तुमचं ऐकलं. जो आमचं ऐकतो त्याचं भलंच होतं. विश्वासानं चालणाऱ्याची वाट चुकली तरी नियती त्याला योग्य दिशा दाखवते. ते दिसतंय का? पोरी, वर चढायचं असेल तर एक एक पायरी चढूनच वर जावं लागतं. एकदम सगळ्या पायऱ्या चढून वर जाता येत नाही. तसंच असतंय. प्रश्न एक एक करून सुटत जातो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी नाही मिळत. आयुष्य असंच असतं बरं का पोरी. एक उत्तर मिळालं की त्यातून दुसरं उत्तर मिळत जातं. असं करत करत कोडं सुटतं बरं का. आणि हळूहळू पूर्ण सत्य समोर येतं. आणि प्रवासातून मिळालेलं उत्तर आत्म्याला जाग करतं बरं का पोरी. आता असं बघू नका माझ्याकडे. जी उत्तरं मिळाली आहेत ती घेऊन असत पुढे जा. हा, जा अक्कलकोटला जा. हा, तुमचं म्हणणं पटतंय मला आजोबा, पण माझ्यात आता त्राणच उरलेले नाहीयेत. प्रत्येक उत्तराबरोबर नवीन प्रश्न उभी राहत आहेत. थकवा शरीराला असतो पोरी, आशेला नाही. आणि ज्याच्या मनात शोध जिवंत असतो ना त्याचा प्रवास कधीच संपत नाही. कळलं का? श्रीकांत कारेकर नावाचे सराफ इथेच राहतात ना? हा हा, इथेच राहायचे, पण आता ते घर सोडून जाऊन बरेच वर्ष झाली. थांबा थांबा थांबा, एक गोष्ट लक्षात येते माझ्या. ते सराफ काका अक्कलकोटमध्येच राहायचे ना? म्हणजे त्या गायत्री त्यांना अक्कलकोटमध्येच भेटत असणार. म्हणजे त्याही अक्कलकोटमध्येच राहत असणार. कदाचित आजही त्या अक्कलकोटमध्ये राहत असतील. गंगा, आपण त्यांना अक्कलकोटमध्ये शोधूयात, तरच पुढचं सत्य समोर येईल. तुम्ही एकदम बरोबर धागे जुळवलेत. आपण असंच करू. काय ना, कधी कधी सत्य दूर नसतं, आपणच त्याला चुकीच्या मार्गाने शोधत असतो. हे सगळं तुमच्यामुळे सुचलं आजोबा. तुम्ही भेटलात ना की वाट सापडते. वाट असतेच रे. योग्य वेळी योग्य दिशा दिसावी लागते. जा, येतो आजोबा. या.
सगळं शोधून सापडतं का? सापडतं का सगळं शोधून? काय रे मला सांगा, शोधून सगळं सापडतं का? स्वामी, प्रयत्न केला ना तर बऱ्याच गोष्टी सापडतात. पण सगळं सापडतच का हे माहित नाही. बर, आता आम्हाला आकाश शोधून दाखवा इथे धरणीवर. आकाश आणि इथे कसं शक्य आहे? हो ना, कसं शक्य आहे स्वामी? अहो आकाश तर वर आहे. अरे प्रयत्न तरी करा, घाबरू नका. एक एक करून सांगा. नाही स्वामी, मला काहीच सुचत नाहीये. पण आकाश जमिनीवर शोधणं अशक्य आहे. हेच तर गोंधळून जाता. घाबरता म्हणून सोप्या सोप्या गोष्टी सुचत नाहीत. मन घाबरतं तेव्हा बुद्धीचे दरवाजे बंद होतात. भीती माणसाला अडवते तर विचार त्याला मार्ग दाखवतो. जा, पाण्याचा घंगाळ घेऊन ये. हो, आणतो स्वामी. चला या माझ्या बरोबर. हे इथे. तर बघा सगळे यात. काय दिसतंय? स्वामी देवा, आकाश दिसतंय. हो स्वामी, पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतंय. बघ, आकाश सापडलं की नाही धरणीवर? सापडलं स्वामी. सापडलं स्वामी देवा. आहे की नाही सोपं? हो, अगदी सोपं आहे. हो, अगदी सोपं आहे. ठरवलं तर सगळंच सोपं आहे, सगळंच सापडतं. फक्त शोध घेता आला पाहिजे. आणि त्याहून महत्वाचं, शोध योग्य दिशेने घेतला गेला पाहिजे. ही चावी कुलूप उघडायचं असेल तर योग्य चावी लागते. तसंच जीवनातलं प्रत्येक रहस्य उलगडायचं असलं तर योग्य विचारांची चावी लागते. बर, आणखीन एक काम करा. ते देव कुठे आहे ते शोधून दाखवा. स्वामी, देव इथे कसा काय शोधणार? हो ना स्वामी. आत्ताच म्हणालात ना, शोधलं की सापडतं. शोधा. लक्षात ठेव, देव लपलेला नसतो. आपली दृष्टी झाकलेली असते. शोधलं की सापडतं, पण शोध योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे.